जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर हे कार्य करत होतात, तेव्हा नक्कीच हे फार सोपं नसेल. अवघड तर नक्कीच होतं. पण आज घडीला जेव्हा भिक्षेकरी तुमच्याकडे पाहतात आणि ती जी पदवी देतात, तर यामधला जो समतोल आहे, त्याबद्दल आज घडीला काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. मी सुरुवातीला जे म्हटलं, की मला एका बाबांनी मदत केली होती. खास करून ती मदत वैचारिक स्वरूपाची होती. तर त्या त्या बाबांनी मला बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या. त्यातली एक मला जी आठवते ती सांगतो. ते बाबा मला म्हणायचे, की "या जगात पॅथी किती आहेत सांग मला?" मी म्हणायचो, "होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, आयुर्वेद ही सुद्धा एक पॅथी आहे. बऱ्याच पॅथी आहेत अशा." तर ते मला म्हणायचे, की त्या पॅथीने फक्त माणसाचं शरीर बरं होतं, माणसाचं मन नाही बरं होत. माणसाचं जर मन बरं करायचं असेल तर आणखी 2 पॅथी या जगात आहेत. एक म्हणजे सिम्पॅथी आणि दुसरी म्हणजे एम्पॅथी. जेव्हा हे सिम्पॅथी आणि एम्पॅथी वापरशील तेव्हा तू खरा डॉक्टर आणि खरा एक माणूस म्हणून जगायला सुरुवात करशील. आणि याच गोष्टींचा आधार घेऊन ही सिम्पॅथी आणि एम्पॅथी जो काही प्रकार आहे, या सिम्पॅथी आणि एम्पॅथी या वापरायला ज्या काळापासून सुरुवात केली, तेव्हापासून या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. दृष्टिकोन बदलला त्याचं आणखीन एक अत्यंत पॉझिटिव्ह उदाहरण मी सांगतो आपल्याला, की कोविडच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, की आपल्याकडे ऑक्सिजन बेड कमी होते. परंतु रक्ताचा तुटवडा होता, खूप मोठा रक्ताचा तुटवडा होता. हे फारसं आपल्यापुढे आलं नाही. त्या काळात इतकं कडक लॉकडाऊन होतं, लोक घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकत नव्हते. त्याच्यामुळे लोक जाऊन ब्लड डोनेट करू शकत नव्हते आणि लोकांना घराच्या बाहेर पडायला परमिशनच नव्हती. अशा त्या काळामध्ये रक्त जर कृत्रिमरित्या जर कुठे तयार होत नाही, तर मग आपल्याला हे रक्त येणार कुठून? आणि त्या काळामध्ये मला असं वाटलं, की आता सगळ्या लोकांना घरात बसवलेलं, परंतु माझे लोक जे काही ते रस्त्यावरतीच आहेत. या रस्त्यावरच्या लोकांना आपण ठेवणार कुठं? आणि सहज हा विचार करत असताना मला असं वाटलं, की आपण जर हे जे रस्त्यावरचे जे माझे लोक आहेत, घरातले लोक आता सध्या ब्लड डोनेशनला बाहेर पडत नाहीये. तर माझ्या ह्या लोकांना आपण जर मोटिवेट केलं रक्तदानासाठी, तर काय आपल्याला बघूयात काय होतंय का? आणि म्हणून आम्ही त्यांना एका नोटवरती मोटिवेट केलं, की समाजाने आपल्याला आजपर्यंत आयुष्यभर आपल्याला भीक दिली. आज समाज अडचणीत आहे. आज समाजाला काहीतरी दान देण्याची आपली पाळी आहे. तर भीक आणि मदत याच्यामध्ये, भीक आणि दान याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. समाजाने आपल्याला भीक दिली, आज समाजाला गरज आहे, आपण समाजाला दान देऊ. माझे लोक म्हणायचे, सर आपल्याकडे काय, आपण काय दान करू शकतो? तर आपल्याकडे रक्त आहे आपलं, ते आपण देऊयात. आणि तेव्हापासून आम्ही जनकल्याण ब्लड बँकेशी आम्ही टायअप केलं आणि झुंडीच्या झुंडी 10, 12, 15, 20, 25, 50 लोक असे कोविडच्या काळामध्ये आम्ही घेऊन जायचो आणि तिथे त्यांना ब्लड डोनेट ते करायचे. तुम्ही विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तर जो भिक्षाकरी गेटवर आल्यानंतर त्याला हाकलून दिलं जातं किंवा जवळ सुद्धा कधी घेतलं जात नाही. जेव्हा आमचे भिक्षाकरी जेव्हा ब्लड डोनेशन करायला जायचे, त्यावेळेला मॅनेजरपासून सिनियर डॉक्टरांपासून सगळे मंडळी माझे भिक्षाकरी आजी आजोबांना, या ना सर, फक्त पायघड्या घालायच्या फक्त राहिल्या होत्या. इतकं इतकं छान त्यांना सर मॅडम म्हणून खूप अत्यंत VVIP ट्रीटमेंट त्यांना दिली. आणि हे बघून मला काय वाटलं असेल, मी शब्दात सांगू नाही शकत. माझ्या लोकांनी मला विचारलं, की सर का हो, आम्हाला तर इतर वेळेला कधी गेटवर पण येऊ देत नव्हतं, तिथलं वॉचमन काठी मारायचं किंवा हाकलून द्यायचं, आत्ता आम्हाला एवढी चांगली ट्रीटमेंट कशी काय मिळाली? त्यावेळेला त्यांना सर सांगितलं, की आपण ज्या वेळेला काहीतरी मागायला जातो ना, त्यावेळेला आपला इन्सल्ट होतो. आपण जेव्हा द्यायला जातो ना, त्यावेळेला आपला सत्कार आणि सन्मान होतो. तर आम्ही हेच त्यांच्यावरती सतत बिंबवण्याचा प्रयत्न करतो, की ठीक आहे रे, झालं, गरज होती, मागितलं आपण, आता कधीतरी असा हात आपण असाही करू, आपणही कुठेतरी कधीतरी द्यायला शिकूया. आणि आता तो फरक पडत चाललाय. कोविडपासून आम्ही रक्तदानाचं केलेलं काम, जगातला पहिला उपक्रम असेल, की भीक मागणारे लोक ब्लड बँकेत जात आहेत, तिथं ते ब्लड डोनेट करतात आणि ज्यांच्याकडे सुशिक्षित वर्गाला सुशिक्षित पेक्षाही जास्त, ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, परंतु ते रक्ताचे थेंब तयार करू शकत नाही. करोडो रुपये असणारी व्यक्ती रक्ताचे थेंब विकत घेऊ शकेल, परंतु तयार नाही करू शकत. तर अशा लोकांना जे वाटेल ते करू शकतात पैसे देऊन, परंतु रक्त नाहीत क्रिएट करू शकत, तयार करू शकत. अशा या लोकांना, अत्यंत श्रीमंत लोकांना आज भीक मागणारा समाज कुठेतरी मदत करतो. म्हणजे आपण ते कुठेतरी खारुताईची मदत किंवा आपण जे काय अशा त्या पुराणातल्या गोष्टी वाचल्या, हा त्यातलाच एक प्रकार आहे. किंवा ते एक वाघ पिंजऱ्यात अडकलेला असतो आणि त्याला तो उंदीर पिंजरात सोडवतो, जाळं सोडून.
तशातला प्रकार आहे हा, की तुमच्याकडे पैसा किती असू दे, तुम्ही कितीही सुशिक्षित असा, परंतु कुठं ना प्रत्येक जण कधी ना कधी याचक असतो आणि त्याला त्यावेळेला फक्त वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तो याचक म्हणजे होतो. कारण श्रीमंत जरी असला तरी तो त्याच्या कर्मचाऱ्यांकडे तो याचक पद्धतीने प्रोडक्ट बाहेर काढणं, त्या पद्धतीने असे बरेच म्हणजे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातले हे याचक आहेत. मला मध्यंतरी मी एक गोष्ट ऐकली होती डॉक्टर, की नवरात्री सारखा उपक्रम तुम्ही राबवता. पण नेमकी नवरात्री सारखा उपक्रम म्हणजे नेमकं काय, हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आणि ते काय काय पद्धतीने तिथं म्हणजे ट्रीटमेंट किंवा त्या गोष्टी होत असतात? नवरात्री सारखाचा अर्थ असा की नवरात्रामध्ये 9 दिवसांचा तो कालावधी असतो. तर आमच्याकडे आम्ही भीक मागणाऱ्या लोकांसाठी या माझ्या याचक वर्गासाठी आमच्याकडे साधारण 9 प्रकल्प आहेत आणि हे 9 प्रकल्प आम्ही साईड बाय साईड राबवत आहोत. आता नवरात्रीचा विषय घेतलात म्हणून खास नवरात्राविषयी सांगतो. नवरात्रीमध्ये आपण बघतो मंडळ असतात, मंडळांमध्ये देवीचे फोटो, सजावट, सोन्या चांदीचे हार, अत्यंत उच्च प्रतीच्या साड्यांनी हे सगळं तिथं हे केलं जातं. ठीक आहे, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाहीये, परंतु माझ्यासाठी तो देवीचा सण नव्हता. आम्ही काय केलं की माझ्याकडे बऱ्याचशा महिला आहेत ज्यांनी भीक मागणं सोडून, ज्यांना घरात नवरा नाहीये, मुलं नाहीये, कोणाचाही आधार नाही, बिचारी एकटी राहते. अशा परिस्थितीत कोणाचे आधार नसताना ती त्या परिस्थितीतून, त्या दलदलीतून उठून उभा राहिली, माझा हात पकडला आणि माझ्या सांगण्यानुसार तिनं व्यवसाय सुरू केला. भिक्षेकरी होती ती आता गावकरी झाली. कितीतरी मुली आहेत, त्यांचे पालक भीक मागतात, भिकेत भरपूर पैसा मिळतो, परंतु तो आरामाचा पैसा सोडून या मुलांनी शाळेत जायचं कबूल केलं, शाळा शिकायचं कबूल केलं. कितीतरी मुली आहेत, मला सांगितलं मी की एक आमची चार्टर्ड अकाउंटंट बनते आणि असे बरेच. तर मी काय केलं, या देवी आहेत माझ्यासाठी खऱ्या, तर मी देवीची मूर्ती आणून तिला साडी घालण्यापेक्षा आम्ही काय केलं, भर शनिवार वाड्यावरती, शनिवार वाडा हा अनेक 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 इतिहासातल्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तर या शनिवार वाडा आणि आमच्याही एका गोष्टीचं साक्षीदार व्हावं याच्यासाठी आम्ही जवळपास 900 महिलांचा आम्ही तिथं सत्कार केला. 900 महिलांना आम्ही साड्या दिल्या. 900 महिलांना आम्ही एक छान सर्टिफिकेट दिलं. सर्टिफिकेट म्हणजे वेगळा एक मुलगा आईचं जसं कौतुक करतो तसं कौतुक त्या सर्टिफिकेटमध्ये होतं. त्या भावनेने आम्ही त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि सगळ्या जगाला सांगितलं की आम्ही या देवीचं, ही आमच्यासाठी खरी देवी आहे आणि या देवीचा सत्कार आम्ही याच्यासाठी करतोय की त्या देवीने जसा त्या कुठल्या राक्षसाचा संहार केला असेल, ही सुद्धा त्यावेळीची ती असेल परिस्थिती, परंतु आत्ताची परिस्थिती जो काही समाज आहे किंवा ज्या काही बाकीच्या परिस्थिती आहेत, त्या परिस्थितीचा तिने सुद्धा संहार करूनच ती आज देवी या स्वरूपात आहे. आणि नवरात्रीचे 9 दिवस आम्ही त्या पद्धतीने हे केले. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
आमच्या कामाचं जर सांगायचं तर नवरात्री याच्यासाठी की आमचे 9 प्रकल्प आहेत. त्यातला मी एक सांगितलं, आम्ही वैद्यकीय सेवा देतो. दुसरं, वैद्यकीय सेवा देता देता या लोकांना आम्ही स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भिक्षुकरी ते कष्टकरी ते गावकरी. एज्युकेशन आहे, आम्ही यांना शिक्षण देतोय. त्याच्यानंतर यांच्याकडनं आम्ही रक्तदान करून घेतोय. त्याच्यानंतर मी गाडगे बाबांचा भक्त आहे. खरं तर गाडगे बाबा जिथं जायचे तिथं हातात खराटा घेऊन जायचे. तर माझ्याकडे बऱ्याचशा आज्या अशा आहेत की त्या म्हणतात, बाळा भीक नाही मागायची रे, काहीतरी काम द्या आम्हाला. आता 70-75च्या या मावश्या आहेत. आपण बघतोय सध्याच्या समाजात ज्यांच्याकडं मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत, क्वालिफाईड लोक आहेत, त्यांना सुद्धा नोकऱ्या नाही आहेत. आता माझ्याकडच्या ज्या 60-70च्या ज्या आज्या आहेत, अडाणी, पूर्णतः निरक्षर, कमरेतून काटकोनात वाकलेल्या आणि कुठल्याही प्रकारचं कुठलंही स्किल नाही अंगामध्ये, अशा आज्यांना मी काम काय देऊ, हा माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. पण तिथं गाडगे बाबा माझ्या मदतीला आले आणि आम्ही काय केलं, मी 40 आज्यांना आम्ही एकत्र केलं या आणि 40 आज्यांना आम्ही छान युनिफॉर्म टी शर्ट दिलेत, आम्ही आज्यांना कॅप दिलेत, गॉगल दिलेत, एवढे हँडग्लोव्स दिलेत, शूज दिलेत. आणि या आज्यांची 40 आज्या, मी आणि डॉक्टर मनीषा, आम्ही हे 40 आणि आम्ही दोघं, एखादा जो अस्वच्छ भाग दिसेल आम्ही त्या भागात जातो, आज्यांना सांगतो बसून उभं राहून जसं तुम्हाला जमतं त्या पद्धतीने आपण हा एरिया साफ करून घेऊ. तर कितीही मोठी गोष्ट असली आणि कितीही मोठा कचरा असला तरी सुद्धा आम्ही 42 लोक असल्यामुळे फटाफट तो थोडक्यात काय आम्ही या आज्यांकडून, आज्यांच्या माध्यमातून तो भाग आम्ही स्वच्छ करून घेतोय. आणि या बदल्यात मला जे काही डोनेशन म्हणून जे काही पैसे मिळत असतील, या पैशातून आपण त्या आज्यांना पगार देतोय. की याच्यातून होत आहे काय, एकतर समाजातला जो काही कचरा आहे किंवा अस्वच्छ भाग आहे हा उचलला जातो, तो साफ होतोय. दुसरा भाग असा की ज्या आज्या आहेत 40, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही कौशल्य नाही, यांना काम मिळतं, त्यातल्या त्यात कमी कष्टाचं काम मिळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट की एक स्वाभिमानानं जगण्याची एक त्यांच्यामध्ये ती वृत्ती तयार होते. त्याला आम्ही खराटा पलटण असं नाव दिलंय. नोकरी महोत्सवचा अर्थ असा की आमच्याकडे बरेचसे असे लोक आहेत, त्यांना अतिशय उत्तम प्रकारे ते चित्र काढतात किंवा त्यांना प्लंबिंगचं काम येतं किंवा फॅब्रिकेशनचं काम येतं, गवंडी काम येतं, काही कामं येतात. परंतु या लोकांना ही कामंही येतात, म्हणजे हे जे आहेत यांना ही कामं येतात, परंतु ज्या लोकांना हे हायर करायच्या त्या लोकांना माहीतच नसतं की या लोकांना सुद्धा असं काही येत असेल आणि योग्य त्या व्यक्ती सापडत नाहीत. म्हणून मग आम्ही काय करतो की जे जॉब देणारे आहेत आणि जे जॉब घेणारे आहेत त्या सगळ्यांना आम्ही एकत्र करतो आणि रस्त्यावरती आम्ही मेळावा घेतो, मुलाखती घेतो आणि मग ज्याला जो पसंत पडेल ती व्यक्ती तिथं पगाराच्या गोष्टी ठरवून चल बैस म्हणून लगेच. बरं, यामध्ये आता थोडंसं मी थांबवतो तुम्हाला, म्हणजे यालाच जोडून आहे की मेळावा भरतो किंवा काय, आपल्याकडे कागदोपत्री फार महत्व आहे. आपलं वारंवार उल्लेख झाला की राशन कार्डाचा विषय झाला. तर मग या मेळाव्यामध्ये ती प्रोसेस कशी पार पडते? त्यांचं रेशन कार्ड, आधार कार्ड, मग मी असतो. डॉक्टर तुम्ही म्हणताय घेऊ याला, हो घ्या, ओके चलो. तिथं तर त्यावेळेला तिथं मी ॲज अ रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, काय तुमचं जे काय असेल ते त्यावेळेला मी असतो तिथं. आणि मग एकदा डॉक्टर तुम्ही म्हणताय ओके करू, ओके चलो असं म्हणते, मग त्या रिलेशनशिपचा वापर करून घेतोय मग आणि आपण त्यांना हे करतोय. या व्यतिरिक्त आमचा आणखीन एक नवा प्रोजेक्ट असा आहे की रस्त्यात पडलेले लोक तुम्ही बघत असाल, फुटपाथवरती बरेच वर्ष पडलेले असतात, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष. आपण रोज आंघोळ करतो, एखाद दुसऱ्या दिवस आंघोळ काही कारणामुळे चुकली आपली तर काहीतरी विचित्रच असं फिलिंग येतं. परंतु माझ्याकडे असे बरेच लोक आहेत जे 7-7, 8-8, 10-10 वर्ष आंघोळ त्यांनी केलेली नाही आहे, रस्त्यात पडलेत, जखम झाली, हात मोडलाय, पाय मोडलाय, दिसत नाही, अपंग आहेत, जखमीत किडे पडलेत आणि आयुष्याच्या अंताला गेले जातात. म्हणजे आता मला सकाळी भेटले तर दुपारी भेटतील की नाही याची गॅरंटी नाही, दुपारी भेटले तर संध्याकाळी भेटतील की नाही याची गॅरंटी नाही. या लोकांना कुठल्या प्रकल्पात मी घालू, म्हणजे तर खराटा मारायला घेऊ का, रक्तदान करायला लावू का, शिक्षणासाठी हे करू, हे काही नाही, सगळे संपलेलं आहे. हे अगदी एका 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 ह्याच्यावरती आले, टप्प्यावरती, म्हणजे शेवटच्या टप्प्यावरती आले. तर मग त्यावेळेला असं वाटतं की आता ही शेवटच्या टप्प्यावर आलेत, इथनं पुढं तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे प्रत्येकाचं. तर कमीत कमी हा मृत्यू कमीत कमी कष्टामध्ये व्हावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रस्त्यावर बेवारस म्हणून जाऊ नये. तिसरी गोष्ट, जेव्हा कधी जातील तेव्हा कोणाचं तरी एक नाव मागं घेऊन जावं, म्हणजे बेवारस म्हणून त्यांनी जाऊ नये. या भावनेने आम्ही अशा लोकांना तिथून उचलतो आणि एखाद्या आश्रमामध्ये कुठल्या तरी नेऊन ठेवतो. ज्यावेळेला अशा आम्ही आश्रमामध्ये घेऊन जातो त्यांना, त्यावेळेला असं त्या किडे पडलेल्या अवस्थेत तर आपण घेऊन जाऊ शकत नाही. दाढी एवढी वाढली आणि त्याच्यात किडे आहेत, आळ्या आहेत, सगळं असं घेऊन जाऊ शकत नाही. एखाद्याला शुचिरभूत करून आपल्याला घेऊन जावं लागतं, कारण आश्रमात बाकीचे लोक असतात.
अशा वेळेला आम्ही कोणाला जर दाढी आणि कटिंगसाठी जर तिथं बोलवलं तर दाढी कटिंगला कोणी तयार होत नाही, त्या व्यक्तीला हात लावायला कोणी तयार होत नाही. सुरुवातीला मला फार प्रॉब्लेम यायचा, नंतर म्हटलं आपणच केलं तर काय हरकत आहे. म्हणून मग आता माझ्या मेडिकलच्या सगळ्या किटबरोबर मी एका दाढी कटिंगसाठी आणि सगळं जे काही न्हाव्याला जे काही सगळं सामान लागतं हे सगळं सामान माझ्याबरोबर असतं. आणि रस्त्यावरतीच आम्ही मग त्याची त्या आजोबांची किंवा जे कोणी असतील त्यांची आम्ही रस्त्यावरतीच दाढी कटिंग करतो. गंमत अशी असते की माझ्या अंगावरती ॲप्रॉन असतो, गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो आणि मी दाढी करत असतो कोणाची तरी. तर फुटपाथवरनं येणारे जाणारे लोक म्हणतात, अरे तू हे घातलंय, गळ्यात स्टेथोस्कोप आहे, तू दाढी करतोय, तू डॉक्टर आहे का न्हावी आहे? तर मी त्यांना दरवेळेला म्हणतो की मी डॉक्टरही नाही, मी न्हावी नाही, मी फक्त माणूस आहे. वा. तर यांची दाढी कटिंग करतो. दाढी कटिंग केल्यानंतर यांना आंघोळ घालायची असते. आम्हाला कुठेतरी आडबाजूला नेऊन आम्ही आंघोळ घालतो त्यांना. एखाद्या दुकानातून बिस्लरीचे कॅन आणतो आणि मोतीच्या साबणाने आंघोळ घालतो आम्ही त्यांना. आणि आंघोळ घातल्याच्या नंतर छान होतात ते. तुम्हाला सांगतो निखिल सर, ज्या वेळेला आम्ही अशा आंघोळी घालतो तर मला असं वाटतं की मला आता जगात कुठं दुसरा अजून अभिषेक करायची गरज नाही आहे. ज्या वेळेला या लोकांना आम्ही तिथून उचलतो आणि जेव्हा एखाद्या आश्रमात नेऊन ठेवतो आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात, ते जे काही आशीर्वाद देतात, ते जे काही बोलतात तुमच्याविषयी, ते इथून अगदी आलेलं खरोखरचं अंतिम सत्य असतं. हे जेव्हा ऐकतो ना त्यावेळेला असं वाटतं की आता मला अजून कुठं पूजाही करायची गरज नाही आहे. तर अशा 75 पूजा आपण मांडल्यात आजपर्यंत. 75 लोकांना उचलून आपण या अत्यंत वाईट अवस्थेतून उचलून छान चांगल्या ठिकाणी, चांगल्या कुठल्या तरी एखाद्या आश्रमामध्ये आपण ठेवलं. बरेचसे लोक त्यातले जगतायत अजूनही. आणि जे लोक गेले निसर्गाच्या नियमाप्रमाणे, जे लोक गेले त्यांचा आम्ही मुलगा म्हणून, मनीष आणि सून म्हणून आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा केले. अशा प्रकारे आमचे हे 9 प्रकल्प आहेत, म्हणून त्याला नवरात्रीसारखं तुम्ही ते इम्प्लिमेंट करता असं कोणीतरी म्हटलं. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील. अर्थविश्व, यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट, तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन्स दाखवत नाही, जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान, विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग यासंबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकट कट्टा,
आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन. तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकाचौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक. यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ. नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओज दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. डॉक्टर, जाता जाता एकच प्रश्न मी डॉक्टरांना विचारू इच्छितो की या माध्यमातून आमच्या तुम्ही जनतेला म्हणा किंवा एखाद्या समाज घटकाला म्हणा, भिक्षेकरांना म्हणा, जे पाहत असतील आता कुठूनही, त्यांच्याकडे भले टी व्ही नसेल तरी बऱ्याच ठिकाणी असे चालू असतात त्या पद्धतीने, तर त्यांना काय आवाहन करू शकाल किंवा त्यांना काय एक संदेश देऊ शकाल? आपण जी आत्ता माझी मुलाखत घेतात आहात, अशा मुलाखतींना जाणून बुजून जाण्याचं कारण एकच आहे की मला अत्यंत महत्त्वाचा एक मेसेज द्यायचा आहे. आणि नेमका तुम्ही तो प्रश्न मला विचारलात, तो विचारला नसतात तरी मी बोलणारच होतो न विचारता. की मी समाजाला कळकळीची एक विनंती करतोय की समाजाने भीक देणं बंद करावं. इथून पुढं माझं हे बोलणं ऐकल्यानंतर जर तुम्हाला कुठली एखादी भिक्षेकरी व्यक्ती, एखादी याचक व्यक्ती जर आपल्याला कधी कुठे दिसली तर तिला कृपा करून तुम्ही तिला भीक देऊ नका. काय होतं की भिकेमध्ये ऑन अन ॲव्हरेज एका तरुण प्रौढ व्यक्तीला 200 रुपये भीक मिळते. म्हणजे एका व्यक्तीला 200 रुपये पर हेड प्रमाणे, पर डे प्रमाणे महिन्याचे 6,000 रुपये झाले. ॲट द सेम टाईम काय होतं की हमाली करणारी जी लोक मंडळी आहेत, ही कष्टाचं काम करतात, दिवसभर पोती व्हा, हे कर ते कर, आणि त्यांनाही महिन्याला 5,000-6,000 रुपये मिळतात. एका हमाल किंवा असं कष्टाचं काम करणाऱ्या व्यक्तीचं खच्चीकरण होतं. तुम्ही इतक्या कष्टाचं काम करतो आणि मला 6,000 रुपये मिळतात. हा नुसता इथं बसून असतो तरी याला 6,000 रुपये मिळतात. म्हणून कष्टाची कामं करणाऱ्यांची, कष्ट करण्याची वृत्ती नष्ट होत चालली, बंद पडत चालले, कमी होत चालले. तुमचा विश्वास बसणार नाही देखील सर. लोकांनी असलेले जॉब, असलेली कामधंदे कष्टाची सोडून आता ते भीक मागायला आलेले आहेत. आणि मी इथं एक माणूस असा रिहॅबिलिटेट म्हणजे असं तुम्ही जसं सांगताय तसं खरं तर मला वाटतं भिक्षेकरी वर्गामध्ये सध्या बिझनेस चालू झालेले आहेत. म्हणजे दोन गट ते निर्माण झालेले आहेत की एकीकडे आता मध्यंतरी मुंबईतला एक किस्सा झाला होता जिथे भिक्षेकरांनी मुंबईमध्ये 2 फ्लॅट घेतले होते. मुंबई सारख्या ठिकाणी 2 फ्लॅट घेणं म्हणजे नॉट अ जोक. मग असे हे जे 2 गट तयार होतात त्यावरती तुम्ही काही योजना आखली आहे किंवा त्यासाठी तुम्ही प्रशासनाला काय सांगाल? येस. तर याच्यामध्ये ना कसं आहे की खरंच 2 गट आहे. ते गरीब, गरजू, ज्याला खरोखर भीक मागण्याशिवाय गत्यंतरच नाहीये, हा एक गट आहे. दुसरा गट आहे, मी आत्ता जसं सांगितलं तुम्हाला, ज्यांना कामधंदा करायचा नाहीये, ज्यांना कष्ट करायचे नाहीये, असा एक गट आहे. आणि हा धंदेवाईक गट आहे. हा जो धंदेवाईक गट आहे, हा धंदेवाईक गट हा गुन्हेगार एखादा असू शकतो, एखादा नामचीन गुंड असू शकतो, आणि त्याचे इतर अनेक प्रकारचे धंदे असू शकतात. त्यातला भीक मागणे हा एक त्याचा धंदा आहे. मी असंही गमतीनं म्हणतो की बच्चन साहेबांनी कुली पिक्चरमध्ये कुलीचा रोल केला होता, परंतु बच्चन साहेब कुली नाही आहेत. तसं कितीतरी लोक आता भिकारी असण्याची ऍक्टिंग करतात आणि पैसे कमवतात. त्यांचे इतर अनेक धंदे असतात, मटके असतात, अमुक आहे, तमुक आहे, देशी दारू कुठंतरी तयार करणे, विकणे, असे. त्यातला हा एक भीक मागणे हा सुद्धा एक टाइमपासचा धंदा असतो त्यांचा. तर ही अशी ही धंदेवाईक मंडळी आहे. तुम्ही जे म्हटलात की फ्लॅट आहेत, हे आहेत, ही हे धंदेवाईक लोकांची. यांच्या पुढे तुम्ही डोकं फोडून घेतलं तरी सुद्धा हे कधी रिहॅबिलिटेट होणार नाही. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी जे होतं ते सोडून त्यांनी भीक मागायला ते आलेले आहे. रिहॅबिलिटेट कोण होईल? माझी साथ कोण देतं? जे गरीब आहेत, गरजू आहेत. चाललं होतं व्यवस्थित, पण काहीतरी घडलं, हात सुटला आणि म्हणून ते आता खड्ड्यात पडले. तर ते आता खड्ड्यातून वाट बघतात की मला कोणीतरी हात द्यावा. अशा लोकांना आपण जेव्हा हात देतोय त्यावेळी ती लोक बाहेर येतात. परंतु हा धंदेवाईक आणि जो गट आहे हा कधीही रिहॅबिलिटेट होणार नाही.
तो आपण डोकं जरी फोडून घेतलं तरी तो होणार नाही. म्हणून मी जे बोलतोय त्याचं मूळ तेच आहे की भीक देणं बंद करा. काय होईल की भीक देणं जर बंद केलं ना तर लोकांना जे फुकट मिळतं, लोकांना कपडे मिळतात, लोकांना खाणं मिळतं, लोकांना पैसे मिळतात, लहान मुलांना 1000 रुपये मिळतात रोजच्या रोज. इतकं सगळं जर मिळत असेल तर लोक काम का करतील? आपण का कामधंदा करतो, आपण का व्यवसाय करतो? आपल्याला घराचं लाईट बिल आहे, मेंटेनन्स आहे, शिक्षण आहे, घर सांभाळणे, आजारपण आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं जर तुम्हाला कुठलं घरच नाही आहे, घराचं लाईट बिल नाही आहे, काहीच नाही, फक्त येणारा पैसा जो आहे तो फक्त कुठेतरी उडवायचा जर असेल तर एक उलट असलेलं काम सोडून भीक मागण्याची वृत्ती वाढत चालली आहे. त्याच्यामुळे डॉक्टर भीक पण नका देऊ म्हणता, मदत पण करा म्हणता. हो, साधी गोष्ट सांगतो. भीक म्हणजे आपली कुठलीही गोष्ट, आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परावलंबी होते त्याला म्हणायचं भीक. परंतु आपली कुठली गोष्ट, आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होते, पुन्हा स्वतःच्या पायावरती उभी राहते, त्याला म्हणायचं मदत. फक्त हा दृष्टिकोनाचा फरक आहे. अजून सोपं करून सांगतो, एखादी जर व्यक्ती डोंगरावरती चढत असेल आणि आपण तिचा पाय खेचला तर काय होणार आहे? ती व्यक्ती पडणार आहे खाली. पण जर एखादी व्यक्ती जर कुठं पडली असेल आणि आपण तिचा हात खेचला तर ती व्यक्ती उठून उभी राहणार आहे. म्हणजे खेचणं सेम आहे, खेचणं ही क्रिया दोन्हीकडे सेम आहे. इकडं पाय खेचले, इकडं हात खेचले, परंतु त्याचे परिणाम मात्र वेगवेगळे आहेत. तर भीक म्हणजे दया आली, वाईट वाटतं म्हणून भीक देऊन ठीक आहे, माणूस म्हणून मी समजू शकतोय, परंतु तुम्ही ही अशी प्रकारची भीक देऊन त्याला खड्ड्यातच ढकलताय कायमस्वरूपी. तुम्ही काहीतरी मदत करा, त्याला स्वतःच्या पायावरती उभा राहू शकेल अशा पद्धतीने त्याला मदत करा आणि त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढायचा आपल्याला प्रयत्न करायचा. तर भीक देणं बंद करायचं आणि लोकांनी मदत करा. नाही तुम्ही काही मदत केली किंवा काही केलं तरी भीक देणं बंद करतो एवढं तरी आपल्या हातात आहे. डॉक्टर, आज तुमच्याशी संवाद साधून खरंच फार म्हणजे बरं वाटलं आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या. आणि तुमचं समाज जे कार्याचं व्रत तुम्ही घेतलेलं आहे भिक्षेकरांसाठी ते असंच कायम चांगलं होत राहो अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज अनकटकडून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.